नमस्कार. अन्नपूर्णाच्या स्वयंपाकघरात तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि उन्हाळ्यात सगळ्यांना आवर्जून आवडणारा पदार्थ म्हणजे आईस्क्रीम. आपण जे बाहेरून आईस्क्रीम आणतो त्याच्यामध्ये डालडा किंवा पाम तेल वापरलं जातं, त्यामुळं ते आपल्या शरीराला हानिकारक असतं. त्यापेक्षा हे असं साधं सोपं आणि कमी मोजके जिन्नस वापरून असं छानसं आईस्क्रीम आपण घरच्या घरी बनवू शकतो. तर चला, त्यासाठी मी इथं साधारण 400 मिली दूध घेतले. हे दूध कोमट झालं की यातलं एक 4 चमचे दूध आपण बाजूला काढून ठेवायचं. जास्त उकळायचं नाही, कोमट आहे तोपर्यंतच काढायचं बाजूला आणि त्याच्यानंतर दुधाला उकळी काढायची. हे असं सतत ढवळत दूध चांगलं उकळू द्यायचं. हे असं घरच्या घरी आपण आईस्क्रीम बनवलं की पटकन होतं आणि कमी जिन्नसात होतं. हे बघा, याच्यामध्ये आपण जे मगाशी 4 चमचे दूध काढलं होतं त्याच्यात 1 चमचा आपण कस्टर्ड पावडर घेतली. त्याची अशी स्मूथ पेस्ट बनवायची. जर इथं आपण गरम दूध घेतलं तर कस्टर्ड पावडरच्या गुठळ्या होऊ शकतात, म्हणून आपण ते मगाशी कोमट दूध बाजूला काढलं होतं. हे बघा, अशी एकदम स्मूथ पेस्ट बनवायची. आणि आता हे आपलं दूध उकळलं आहे चांगलं. मी आता थोडा गॅस कमी केला आहे, कारण गॅस फुल असेल तर पटकन कस्टर्ड पावडर ओतली की गुठळ्या होऊ शकतात. तर ही पावडर ओतायची आणि एकसारखं ढवळत राहायचं. हे अशा पद्धतीनं एकसारखं ढवळायचं, नाहीतर गुठळ्या होतात. एक साधारण 2-2.5 मिनिटे साधारण हे कस्टर्ड पावडर आपण चांगली हलवून शिजवून घ्यायची. हे बघा, आता मी एकसारखं हलवून ही पावडर शिजवून घेतली याच्या दुधात. आणि आता चांगला दाटसरपणा आला आहे दुधाला. जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळही नाही, अशा पद्धतीनं ही अशी कन्सिस्टन्सी आली पाहिजे. हे आपलं पावडर चांगली शिजली आहे इथं आणि हवं तेवढं दाटसरही झालेलं आहे दूध. आता आपण याच्यामध्ये 1-2-3 चमचे साखर टाकणार आहोत. साखर टाकताना बेताचीच टाकायची, कारण आपण यात व्हिपक्रीम वापरणार आहोत आणि ती व्हिपक्रीमही गोड असते, त्यामुळं इथं 3 चमचे साखर पुरेशी आहे. साखर टाकली की एक अर्धा मिनिट अजून आपण हे उकळून घेऊया, असं हलवत, म्हणजे साखर विरघळेल. तर इथं हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. तर चला, आता आपण व्हिपक्रीम घेऊया. मी इथं मगाशीच एक साधारण वाटीला थोडी कमी व्हिपक्रीम काढून ठेवली होती नॉर्मल व्हायला. तर ती नॉर्मल झाली तिथं टेम्परेचर. आता आपण ही क्रीम तयार करून घ्यायची आहे. बिघडून अशी 1-3-4 मिनटं फिरवली की क्रीम तयार होते. अशा पद्धतीने ही क्रीम तयार करून घ्यायची. हे बघा, आपली क्रीम अशी तयार झालेली आहे. आता आपण हे थंड झालेलं मिश्रण दुधाचं याच्यामध्ये ओतून घ्यायचं. आणि परत थोडं एकजीव होईपर्यंत दुधामध्ये मिक्स करायचं सगळं. आता मी याच्यावर पेपर लावून
हे किमान 3 तासासाठी फ्रीजला ठेवणार आहे. आता 3 तासानंतर साधारण मी हे फ्रीजमधनं बाहेर काढले, तर सेमी सेट झालेलं आहे हे आता परत अर्धा मिनिट आपण फिरवून घ्यायचं. त्याची परत स्मूथ पेस्ट तयार होते. हे बघा, अशी मस्त पेस्ट तयार झाली. आता आपण हे, माझ्याकडे मोल्ड नव्हता, आईस्क्रीमच्या एका बॉक्समध्ये मी हे मिश्रण ओतले. त्याच्यावर पिस्ते आणि ड्रायफ्रूट्स थोडे घालून मी वर गार्निशिंग केले. तर हे चला, ओव्हरनाईट मी हे फ्रीजमध्ये ठेवलं, पेपर लावून पॅक करून. आणि हे दुसऱ्या दिवशी सकाळी मी काढलेलं आहे. तर बघा किती मस्त छान सेट झाले. तर अशा पद्धतीनं हे आईस्क्रीम इतकं खूप चविष्ट झालं होतं, मस्त. तर तुम्ही हे करून बघा.